साईज छोटी आहे पण ब्लाऊजचा गळा खूप मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. खूप ब्रॉड आहे आणि डीपही आहे. 10-10.5चा गळा आहे आणि अगदी शोल्डर छोटी 2 इंचाची ठेवलेली आहे. 32 इंचाचं माप आहे, तरीसुद्धा शोल्डर उतरणार नाही, ही गॅरंटी मात्र आपल्याला आहे, कारण आपलं कटिंग तसं आहे. बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की लहान माप असल्यानंतर आणि गळा डीप असल्यानंतर कटिंग कसं करावं, शोल्डर किती घ्यावी आणि मुंडा किती घ्यावा. तर हे ब्लाऊज कटिंग करतावेळी मी याची शोल्डर घेतलेले आहे 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे इथे मी 5 ते 5.25 इंच. 5 इंचही घेऊ शकता, 5.25 इंचही घेऊ शकता, कारण गळा डीप आहे आणि याला बॅक हुक आहेत. आता ह्याची शोल्डर रुंदी जी आहे ती बघा, 5 इंचामध्ये 2 इंच इथे शोल्डर राहिलेले आहेत. 3 इंचाचं कटिंग झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटी शोल्डर ठेवायची आहे, क्लायंटचं डिमांड आहे तसं. अर्धा इंच अजून स्लीव्ज लावताना जाईल आणि ते 1.5 इंच शिवून गेलेले आहे. सो पुन्हा ही टोटल आपल्याला 1.5 इंच शोल्डर राहणार आहे, तरीसुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे.